नमस्कार, जय शिवराय. आज आपल्या चाळीसगाव तालुक्यातील शिंदी या गावात नवनाथ मांडे आणि त्यांच्या धर्मपत्री पत्नी ताईसौ मनीषा मांडे या आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणास बसलेले आहेत. आणि मागण्या म्हणजे अशा नाही की खूपच म्हणजे तालुका स्तराला मागण्या आहेत बुवा, एक गाव पातळीच्या मागण्या आहेत त्या. या गावकऱ्यांना सुविधा मिळाली पाहिजे, वेळेवर पाणी मिळालं पाहिजे, जी पाण्याची जी चोरी वगैरे होते ती थांबली पाहिजे, या किरकोळ मागण्या आहेत. आता चोरी होते म्हणजे काय, पाण्याची चोरी होते, ग्रामसेवकांचं काम आहे पोलीस स्टेशनला जाऊन अर्ज वगैरे सादर करणे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, बरोबर आहे ना. म्हणजे किरकोळ काम आहेत आणि आम्हाला 2-3 दिवसांना आडे पाणी मिळालं पाहिजे. पण येथील या ठिकाणी जेव्हा आलो तर बऱ्याचशा गोष्टी या उघड झाल्या. आज एकदम चालूचा विषय जर घेतला, हे उपोषण चालू आहे या ठिकाणी आणि त्यांच्या समोरच बघा ग्रामपंचायत आहे. हे आता किराणा दुकान आहे का काय आहे हे सुद्धा कळत नाही. म्हणजे काय आहे बुवा, हा प्रकार काय आहे? म्हणजे साधा ग्रामपंचायतीच्या नावाचा हा बोर्ड सुद्धा लावू शकत नाही. अहो, तुम्ही भ्रष्टाचार करू शकता, संडासे खाऊ शकता, रस्ते खाऊ शकता, लहान लहान मुलांचा जो खाऊ असतो तो तुम्ही खाऊ शकता त्या नावावर, आणि नुसतं तुम्हाला म्हणजे एक बोर्ड सुद्धा नाही. आणि या मागण्यांपेक्षा जो येथे या गावात जो प्रकार चालू आहे, आणि विशेष म्हणजे महिनाभर उन्हाचा पारा खूप झालेला आहे, अक्षरशः पायांना चटके लागतायत. पण हे चटके लागल्याशिवाय येथील आपल्या चाळीसगाव येथील बीडीओ कार्यालय, तहसीलदार साहेब, जळगावचे सीओ मॅडम यांनी सुद्धा या उपोषणाकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण येथील ग्रामसेवक जर एक महिना जर येत नसणार या गावामध्ये, तो ग्रामपंचायती आणि या गावाची काय सेवा करत असेल, हा सुद्धा एक मनाला प्रश्न पडतोय. त्यासाठी यांनी त्वरित तात्काळ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी इथे लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या दादांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर सोडवल्या पाहिजे. जर आणि विशेष म्हणजे या ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. कारण हा खरंच काय येत नाही, राहतो कुठे नाशिकला, घर भाड्यानं दाखवले, तर कोणतं गाव ते पिंपळगाव, त्या घरात तो खरंच राहतो का, म्हणजे राहायला कुठं आणि अपडाऊन करतो कुठून. म्हणजे वास्तविक ग्रामसेवकाने गावात राहिलं पाहिजे, त्याचं कार्य येते. कारण त्याला पद हे ग्रामसेवक म्हणून तो त्या पदावर बसलेला आहे. याच्याकडे त्वरित बीओ साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि तो खरंच काय करतोय काय नाही करत आहे, खरंच गावाची सेवा करतोय का कुठे दुसरी सेवा करून राहिला तो, याच्याकडे शंका म्हणून आम्ही पाहतोय. याच्याकडे त्वरित लक्ष दिलं पाहिजे. एवढीच माझी बीडीओ प्रशासकीय अधिकारी यांना माझी विनंती आहे. जय शिवराय.